भाजप नगरसेविका निशा परुलेकर सध्या आमच्या सोबत आहे। निशाजी, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त काय संदेश देणार, काय सांगणार? प्रजासत्ताक दिनानिमित्त मी एवढंच सांगेन की केवळ देशभक्ती ही एका दिवसापुरती मर्यादित नसावी, तर ती आपल्या कृतीतून देशाबद्दलची कृतज्ञता असेल किंवा देशाबद्दलचा आपला एक सेवाभाव असेल, तो 365 दिवस आपल्या कृतीतून दिसला पाहिजे। आणि यासाठी आज आम्ही आमच्या प्रभागामध्ये सगळ्यांना एक संकल्प दिला आहे, तो म्हणजे स्वच्छता अभियानाचा। तुमचा प्रभाग असा आहे की पहिल्यांदा तिथे कमल खिललेला आहे। किती वर्षानंतर कमल खिललेले आहेत आणि तुमचं विजन काय काय प्रभागामध्ये करायचं आहे? आज मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की भारतीय जनता पार्टीचं हे कमळ प्रभाग क्रमांक 25 मध्ये 25 ते 30 वर्षानंतर पहिल्यांदा इथे कमळ फुललेलं आहे। कारण आधी काँग्रेसचं सरकार होतं, त्याच्यामुळे काँग्रेसचे आमदार, काँग्रेसचे नगरसेवक, नंतर शिवसेना म्हणजे जी आधीची शिवसेना होती, आणि आज पहिल्यांदा 25 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रभाग क्रमांक 25 मध्ये फडकलेला आहे आणि तो कायम फडकत राहील, ही जबाबदारी आम्ही घेऊ। अजून एक जोरदार तुमच्या नावाची चर्चा आहे। तुम्ही आम्ही साटमला पण भेटून आलेत। मुंबईच्या महापौरसाठी तुम्हाला काही फोन आला होता का? काही पक्षांनी तयारीसाठी तुम्हाला संकेत, काही संदेश दिले आहेत का? आणि जर तुम्हाला संधी दिले तर तुम्ही तयार आहात का? मी मागे एकदा म्हटलं होतं की संधी दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता ती जबाबदारी अत्यंत कर्तव्यदक्षपणे पार पाडेल, यात शंका नाही। त्याच्यामुळे मला अद्याप असा कुठलाही फोन आलेला नाही, परंतु जी जबाबदारी मला जनतेनं दिलेली आहे नगरसेविका म्हणून, तर माझा हा स्वतःचा संकल्प आहे आणि माझा हा निश्चय आहे की 227 मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डमध्ये येत्या 5 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 25 हा 1 नंबरचा वॉर्ड, सर्व सोयी सुविधा आणि चांगल्या पद्धतीचा वॉर्ड, एक मॉडेल वॉर्ड म्हणून बनवण्याचा संकल्प हा मी माझा स्वतःशी केलेला आहे आणि तो मला पूर्ण करायचा आहे। पण अशी पण चर्चा आहे की अनेक वडे नेते जे भाजपचे, त्यांच्यासोबत तुमची महापौर पदासाठी चर्चा झाली आहे काही, असं काही आहे का बातमी? मला अद्याप ह्या बातमीची कल्पना नाही। मला असं वाटतं सगळ्या ब्रेकिंग न्यूज तुम्हीच देत असता, त्याच्यामुळे त्याची बातमी तुम्हाला असावी, परंतु मला अद्याप याची काही कल्पना नाही। परंतु जी जबाबदारी जनतेनं दिलेली आहे, मी परत तेच म्हणेन की जी जबाबदारी जनतेनं दिलेली आहे एक नगरसेविका म्हणून, त्याच्याशी प्रामाणिकपणे राहून प्रामाणिक काम विभागामध्ये अतिशय उत्तम दर्जाचं काम आम्ही करू, एवढं आम्ही निश्चित सांगतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।